नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पार्थ हा खूपच दुखावलेला असतो. काव्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकतो. आपलं नातं आता संपलं आहे असं तो काव्याला म्हणतो. पार्थ हा त्याने काव्याला दिलेलं मंगळसूत्र काढायला सांगतो आणि त्याचे 2 तुकडे करतो आणि सत्य समजल्यानंतर पार्थचं हे बदललेलं रूप बघून काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनीसुद्धा झालेल्या विश्वासघातामुळे प्रचंड दुखावली गेलेली असते आणि बॅग भरून ती हॉलमध्ये येते आणि सगळ्या देखत तिची लग्नाची साडी ती पेटून देते आणि म्हणते, ही आग माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला लागलेली आहे. असं म्हणून नंदिनी ही देशमुखांचं घर सोडून माहेरी जाते. पार्थ नंतर स्वतःच्या अंगावर बादलीभर पाणी घेत म्हणतो, प्रेमावर विश्वास असणारा पार्थ आजपासून मेला आहे. काव्याला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो आणि खूप अपराधी असल्यासारखं वाटत असतं. पार्थ तिकडे नंतर स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतो. मानिनी आणि रम्या त्याला दार उघड असं म्हणत असतात, पण मात्र पार्थ एकटाच खोलीमध्ये कुंडत बसतो. पार्थ हा काव्याला माहेरी निघून जायला सांगतो, नाहीतर तो स्वतः घर सोडून जाईल असं तो काव्याला म्हणतो. त्यामुळे काव्याला सुद्धा तिच्या बाबासोबत माहेरी जावं लागतं. तिथे काव्याचे बाबा तिला कधीही माफ करणार नाही असं बोलतात. नंतर इकडे पार्थ हा रम्याला विचारतो की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस का? मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आता काय घडणार हे बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मालिकांच्या अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.